इचलकरंजीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपानं गोंधळ उडालाय। शिवसेना युबीटी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। भाजपकडून पैसे वाटप करण्यात आलेले आहेत असा आरोप शिवसेना युबीटीनं केलेला आहे। एका हॉलमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये एका हॉलमध्ये भाजप उमेदवारांना मतदारांना पैसे वाटलेले आहेत असा आरोप हा शिवसेना युबीटीनं केलेला आहे आणि त्याच कारणावरून वाद झालेला आहे। तर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे जाऊन पैसे वाटपासंदर्भात जाब सुद्धा विचारला आणि त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला। दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झालेली आहे। परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। एका हॉलमध्ये अनेक नागरिक जमलेले, नागरिकांनाच पैसे दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊया काय नेमके तपशील आहेत। तुषार, इचलकरंजीमध्ये हा सगळा प्रकार पुढे आलेला आहे, काय नेमके घटनेचे पडसाद उमटतात, काय नेमकी सगळी घटना घडली? नक्कीच इचलकरंजी महानगरपालिकेच्या जो काही प्रभाग क्रमांक 5 आहे त्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी जो काही पैसे वाटप सुरू होतं, भाजपच्या उमेदवाराच्या कडून हे पैसे वाटप चालू होतं असं शिवसेनेचा जो ठाकरे गट आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या काही निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी गोंधळ घातला आणि हा गोंधळ एवढा वाढला की तो धक्काबुक्कीपर्यंत गेला आणि त्यामुळं त्या परिसरात आता तणाव आहे। आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता या ठिकाणचं वातावरण आता शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र एकूणच या ठिकाणी जो काही इचलकरंजीचा हा प्रभाग क्रमांक 5 आहे त्या ठिकाणी अजून देखील काही प्रमाणात गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी इचलकरंजीकर पहिल्यांदाच खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचा एक तणावाची परिस्थिती, गोंधळाची परिस्थिती या मतदान केंद्राच्या बाहेर दिसतेय। तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आणखी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।